हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर स्टेट्स ऑफ मॅटर स्टँडर्ड 11 लेक्चर नंबर 8। लास्ट लेक्चरला आपण बॉइल्स लॉ लक्षामध्ये घेतलेला होता। आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ मर्क्युरी मॅनोमीटर टू व्हेरीफाय द बॉइल्स लॉ। म्हणजे एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन ऑफ बॉइल्स लॉ आपण करणार आहे आणि मर्क्युरी मॅनोमीटरच्या मदतीने आपण व्हेरिफिकेशन ऑफ बॉइल्स लॉ करणार आहोत। मर्क्युरी मॅनोमीटर काय असतं? मर्क्युरी मॅनोमीटर लक्ष द्या। मर्क्युरी मॅनोमीटर मध्ये दोन ब्युरेट असतात। एक ब्युरेटला नाव देऊ आपण ए, एकाला नाव देऊ आपण बी। दोन्हीही कॅलिब्रेटेड असतात, त्याच्यावरती मार्किंग असतात, ठीक आहे की नाही। आता त्यातली एक जी ब्युरेट आहे ती आपण इन्व्हर्टेड घेणार आहे, उलटी घेणार आहे, आणि दुसरी ब्युरेट सरळ घेणार आहे। मग आपण दिलंय बघा इन्व्हर्टेड ब्युरेट ए, ही इन्व्हर्टेड ब्युरेट आहे, उलटी ब्युरेट आहे। याच्यावरती या पद्धतीचं मार्किंग असतं, ठीक आहे की नाही। हे मार्किंग तर दोन्ही याच्यावर असतं। तर ही इन्व्हर्टेड ब्युरेट ए आपण घेतलेली आहे आणि दुसरी आहे इरेक्ट ब्युरेट बी, सरळ ब्युरेट घेतली आहे। याच्यावरती सुद्धा मार्किंग असतं या पद्धतीने। तर अशा दोन ब्युरेट आपण घेतल्या, त्यातली ए ब्युरेट इन्व्हर्टेड घेतली आहे आणि बी ब्युरेट ही आपण इरेक्ट घेतलेली आहे। आता काय करणार आपण, ही जी ए ब्युरेट आहे याचा इथून हा नाव उघडायचा आणि यामध्ये आपण गिव्हन मास ऑफ अ गॅस पास करणार आहोत। यामध्ये काय पास केला आपण? गिव्हन मास ऑफ अ गॅस, आणि वरतून परत रबर कॉर्क आपण त्याला लावून टाकू, त्याला बंद करून टाकू। तर ही जी इरेक्ट ब्युरेट बी आहे यामध्ये आपण मर्क्युरी घेतलेला आहे, हे मर्क्युरी आहे। हा जो मर्क्युरी ब्युरेट बी मध्ये घेतला तो या रबर ट्यूबच्या माध्यमातून ए मध्ये सुद्धा एंटर होतो। म्हणजे या दोन ब्युरेट आपण रबर ट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या आहे। काय सांगितलंय लक्ष द्या। इन्व्हर्टेड ब्युरेट ए ही आणि इरेक्ट ब्युरेट बी ही आर कनेक्टेड बाय मीन्स ऑफ अ रबर ट्यूब। रबर ट्यूबनी आपण त्या जोडलेल्या आहे। ए फिल्ड विथ गिव्हन मास ऑफ अ गॅस ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर। ए मध्ये आपण गिव्हन मास ऑफ अ गॅस घेतलाय ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर। तर बी फिल्ड विथ मर्क्युरी, बी मध्ये मर्क्युरी घेतलाय। दॅट मर्क्युरी ऑल्सो एंटर्स इनटू ए व्हाया रबर ट्यूब। आता काय करणार आपण, या ठिकाणी इथे हे जे आपण हाईट आहे यावरून इथून आपण व्हॉल्यूम ऑफ द गॅस हा मोजू शकतो। गॅसचा किती व्हॉल्यूम आहे, कारण यामध्ये गॅस फिलअप आहे, तर यावरनं व्हॉल्यूम ऑफ द गॅस जो आहे तो मोजल्या जाऊ शकणार आहे। तर दुसरीकडे इथे आपल्याला लक्षात येतं की हा जो मर्क्युरी आहे, हा मर्क्युरी या ठिकाणी एंटर झालाय। ही हाईट टॅली करायची इकडे आणि याची इकडची मॅक्झिमम हाईट, ही हाईट आपण याला म्हणतात हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम। तर हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम मोजून आपण किती प्रेशर टाकलेलं आहे हे आपण त्या ठिकाणी मोजू शकतो। म्हणजे प्रेशर ऑफ द गॅस हे सुद्धा त्या ठिकाणी मोजलं जाईल, ठीक आहे की नाही। कारण हा जो गॅस आहे, लक्ष द्या, जर का यामध्ये गॅस नसता तर मर्क्युरी हे लिक्विड आहे, दोन्हीची लेव्हल कशी राहिली असती? सेम। कारण लिक्विड ट्राय टू अटेन द सेम लेव्हल, सारखी लेव्हल अटेन करण्याचा ते प्रयत्न करतात। पण आपल्याला दिसतं इकडची मर्क्युरीची हाईट वर आहे, इकडची मर्क्युरीची हाईट खाली आहे। म्हणजे या गॅसनी याच्यावरती काय टाकलेलं आहे? प्रेशर। मग ते प्रेशर कसं मोजायचं? तर ही हाईट आणि ही मॅक्झिमम हाईट, या दोन हाईटला आपण याचा डिफरन्स घेणार, त्यावरनं हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम मोजणार। हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम मध्ये 1 ऍटमॉस्फिअर इज इक्वल्स टू 760 mm ऑफ Hg अशी एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये वापरली जाते। म्हणजे जर का 760 मिलीमीटर एवढी हाईट असेल तर प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर आहे असं गृहीत धरलं जातं। म्हणजेच या हाईट ऑफ द मर्क्युरी कॉलम वरून आपण प्रेशर ऑफ द गॅस मोजू शकतो। ऐका काय सांगतोय, यामध्ये आपण गॅस भरलेला आहे, यामध्ये आपण मर्क्युरी भरलेला आहे। हा मर्क्युरी यामध्ये सुद्धा एंटर झालाय। जर का यामध्ये गॅस नसता तर दोन्हीही ब्युरेटमध्ये मर्क्युरीची लेव्हल सेम राहिली असती, पण यामध्ये गॅस असल्यामुळे त्या गॅसनी या मर्क्युरीवरती प्रेशर टाकलं, म्हणून हा मर्क्युरी खाली दबल्या गेला आणि इकडचा मर्क्युरी वर राहिलेला आहे। म्हणजे याचा अर्थ या गॅसनी याच्यावर प्रेशर टाकलेलं आहे। ते प्रेशर कसं मोजायचं? तर ही हाईट ऑफ द मर्क्युरी कॉलम मोजा आणि त्यामध्ये 760 mm ऑफ Hg म्हणजे 1 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर, हे हा फॉर्म्युला डोक्यामध्ये ठेवा। म्हणजेच या गॅसचं प्रेशर तुम्हाला मोजता येतं।
या हाईट वरनं तुम्ही व्हॉल्यूम ऑफ द गॅस सुद्धा मोजू शकता. म्हणजे या गॅसचं आता तुमच्याकडे व्हॉल्यूम पण आहे आणि प्रेशर पण आहे. मग काय करायचं, नाउ मेजर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस अँड प्रेशर ऑफ अ गॅस बाय युझिंग हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम. आपण व्हॉल्यूम ऑफ द गॅस आणि प्रेशर ऑफ द गॅस मोजला हाईट ऑफ द मर्क्युरी कॉलम वरून. मग तो जो प्रेशर ऑफ द गॅस आणि व्हॉल्यूम ऑफ द गॅस जो आलेला आहे त्याचा प्रॉडक्ट घ्या आणि तो जो प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम, लेट इट बी K1. त्याची व्हॅल्यू समजा K1 एवढी आली असं गृहीत धरा. ठीक आहे, हा झाला पहिला प्रयोग. आता काय करू आपण, अजून या साईडनी मर्क्युरी टाकू. मर्क्युरी टाकला म्हणजे मग या ठिकाणी ही जी हाईट ऑफ द मर्क्युरी कॉलम जी आहे ती बदलल्याचं दिसेल. म्हणजेच प्रेशर ऑफ द गॅस बदललेला आहे. मग प्रेशर ऑफ द गॅस जर का बदलला तर ऑटोमॅटिकली व्हॉल्यूम ऑफ द गॅस सुद्धा बदलल्याचं दिसून येईल. म्हणजे आता नवीन त्या गॅसला नवीन प्रेशर मिळेल, त्या गॅसला नवीन व्हॉल्यूम मिळेल. मग एक काम करा, हे जे नवीन प्रेशर आणि नवीन व्हॉल्यूम मिळालेलं आहे या दोघांचा आपण प्रॉडक्ट घ्या. मग दोघांचा प्रॉडक्ट घेतला की तो प्रॉडक्ट पुन्हा बघा किती येतो. तुमच्या असं लक्षात येईल की तो प्रॉडक्ट सुद्धा K1च आलेला आहे. म्हणजे पहिल्या वेळेला प्रॉडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम किती होता, K1. त्यानंतर आपण प्रेशर बदललं तर प्रेशर बदलल्यावरती व्हॉल्यूम सुद्धा असा काही बदलतो की जेणेकरून पुन्हा प्रॉडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम फाउंड टू बी कॉन्स्टंट, दॅट इज K1. म्हणजेच याचा अर्थ इथे बॉइल्स लॉ व्हेरीफाय झाल्याचं आपल्याला दिसून येतं. काय म्हटलंय बघा, नाउ ऍड सम मर्क्युरी इन बी. या बी मध्ये काही मर्क्युरी आपण ऍड केला. का बरं, कारण त्याच्यामुळे प्रेशरला आपण चेंज केलेला आहे आणि मग व्हॉल्यूम सुद्धा चेंज झाल्याचं तुम्हाला दिसेल. अगेन कॅल्क्युलेट द प्रॉडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम अँड अगेन इट इज फाउंड टू बी K1. म्हणजे एव्हरी टाइम whenever the pressure changes, volume also changes in such a manner that the product of pressure and volume is always found to be constant at a constant temperature for the given mass of a gas. This is the verification of Boyle's law. अशा तऱ्हेने बॉइल्स लॉ हा व्हेरीफाय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. एकदा रॅपिड रिवाइज करू आपण. काय म्हणतात, इथे घेतलेली आहे इन्व्हर्टेड ब्युरेट A, या ठिकाणी घेतलेली आहे इरेक्ट ब्युरेट B. दोन्हीही कॅलिब्रेटेड आहे, म्हणजे या पद्धतीने त्याच्यावरती मार्किंग आहे. इन्व्हर्टेड ब्युरेट A मध्ये आपण गॅस घेतलेला आहे, तर या ब्युरेट मध्ये आपण मर्क्युरी घेतलाय. हा मर्क्युरी या रबर ट्यूबच्या माध्यमातून A मध्ये सुद्धा एंटर होतो. या A ला वरती आपण रबर कॉर्कने बंद केलंय जेणेकरून इकडनं गॅस निघून जाणार नाही. आता काय केलं आपण, आपल्याला लक्षात येतं की मर्क्युरीची जी हाईट आहे इकडे कमी आणि इकडे जास्त आहे. का बरं झालं, कारण या गॅसनी प्रेशर टाकलेलं आहे. मग आपण काय केलं, जो डिफरन्स आहे हाईट मधला तो मोजून घेतला. तो जो डिफरन्स आहे त्याच्यावरनं तुम्हाला प्रेशर कॅल्क्युलेट करता येतं बाय युझिंग फॉर्म्युला 760 mm ऑफ Hg, म्हणजे 76 सेंटीमीटर ऑफ Hg इज इक्वल टू 1 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. यावरून तुम्ही प्रेशर ऑफ द गॅस मोजू शकता. या भागातून तुम्ही व्हॉल्यूम ऑफ द गॅस सुद्धा मोजू शकता. मग तुमच्याकडे प्रेशर ऑफ द गॅस आहे, व्हॉल्यूम ऑफ द गॅस आहे, त्या दोघांचा प्रॉडक्ट घ्या. तो प्रॉडक्ट आला K1. आता काय करायचं, यामध्ये अजून मर्क्युरी ऍड करा. मर्क्युरी ऍड केला म्हणजेच प्रेशर ऑफ द गॅस बदलल्या, हाईट ऑफ द मर्क्युरी कॉलम बदलेल, म्हणजेच प्रेशर ऑफ द गॅस बदलल्याचं दिसेल. प्रेशर ऑफ द गॅस बदललं की तुम्हाला असं लक्षामध्ये येईल की व्हॉल्यूम ऑफ द गॅस ऑल्सो चेंजेस इन सच अ मॅनर दॅट अगेन द प्रॉडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज फाउंड टू बी कॉन्स्टंट. म्हणजेच काय आहे की प्रत्येक वेळेला प्रॉडक्ट ऑफ प्रेशर आणि व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट येतो जर का आपण टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट ठेवले तर. आणि हाच तर बॉइल्स लॉ आहे. अशा तऱ्हेने बॉइल्स लॉचं व्हेरिफिकेशन आपण मर्क्युरी मॅनोमीटर याच्या माध्यमातून करून दाखवलेलं आहे. आता हा गे-लुझॅक्स लॉ काय आहे हे आपण बघणार आहोत. बघा, at a constant volume and given mass of a gas, that is at a constant number of moles. म्हणजे कॉन्स्टंट कोण कोण आहे लक्षात घ्या, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट आहे. अशा वेळेला प्रेशर ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ऍब्सोल्यूट टेम्परेचर that is temperature in Kelvin. Pressure of the gas is directly proportional to absolute temperature. Here therefore P is equal to some constant into T. Therefore P is equals to some constant K3 into T. Therefore P upon T is equals to K3. That is the ratio of pressure and temperature is always found to be constant. Here therefore
P1 upon T1 is equal to P2 upon T2 is equal to P3 upon T3 is equals to constant. म्हणजे रेशिओ ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर इज ऑलवेज फाउंड टू बी कॉन्स्टंट. काय सांगितलंय पुन्हा लक्ष द्या. कॉन्स्टंट व्हॉल्यूम घेतला आपण आणि कॉन्स्टंट नंबर ऑफ मोल्स घेतले आपण. अशा परिस्थितीमध्ये प्रेशर आणि ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजेच टेम्परेचर इन केल्विन हे एकमेकाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात आणि त्यामुळे आपल्याला मिळतं P इज इक्वल टू सम कॉन्स्टंट K3 इंटू T दॅट इज P अपॉन T इज ऑलवेज अ कॉन्स्टंट. The ratio of pressure and temperature is always found to be constant. So we have P1 upon T1 is equal to P2 upon T2 is equal to P3 upon T3 is always found to be constant. Further, आयसो कोर ही कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे. आयसो म्हणजे सेम आणि कोर म्हणजे व्हॉल्यूम. म्हणजे याचा अर्थ सेम व्हॉल्यूम ठेवून आपण ग्राफ प्लॉट करणार आहे. कॉन्स्टंट व्हॉल्यूम ठेवून आपण ग्राफ प्लॉट करणार आहे. तसंही आपण सांगितलं होतं की व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स हे आपण कॉन्स्टंट ठेवणार आहोत. मग काय दिसतंय. द ग्राफ ऑफ व्हेरिएशन ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड नंबर ऑफ मोल्स. आपण ग्राफ प्लॉट केल्यावर असं लक्षामध्ये येतं की प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. As temperature increases, the pressure also found to be increases. प्रेशर सुद्धा वाढल्याचं आपल्याला दिसून येतं प्रोव्हाइडेड दॅट व्हॉल्यूम अँड नंबर ऑफ मोल्स आर केप्ट कॉन्स्टंट. व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स काय ठेवले आहेत आपण कॉन्स्टंट ठेवले. अशा वेळेला ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस द प्रेशर ऑफ द गॅस ऑल्सो इन्क्रीजेस. एक ग्राफ अजून आपण प्लॉट केलेला आहे. आपण डिफरंट कॉन्स्टंट व्हॉल्यूम घेऊन आपण या ठिकाणी ग्राफ प्लॉट केलाय. समजा आपण मुलांचे 4 गट पाडले. एका गटाला सांगितलं तुम्ही कॉन्स्टंट व्हॉल्यूम V1 एवढा घ्या आणि प्रेशर आणि टेम्परेचर मधला ग्राफ प्लॉट करा. दुसऱ्या गटाला आपण सांगितलं तुम्ही कॉन्स्टंट व्हॉल्यूम V2 घेऊन तो ग्राफ प्लॉट करायचा आहे. तिसऱ्या गटाला सांगितलं तुम्ही कॉन्स्टंट व्हॉल्यूम V3 घ्या आणि ग्राफ प्लॉट करा. आणि चौथ्या गटाला सांगितलं तुम्ही कॉन्स्टंट व्हॉल्यूम V4 एवढा ठेवायचा आहे आणि तुम्ही प्रेशर आणि टेम्परेचर मधला ग्राफ प्लॉट करायचा आहे. आणि चौघांचेही ग्राफ आपण एकाच ग्राफ मध्ये एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्याला असं दिसून आलं. पहिल्या गटाने कॉन्स्टंट व्हॉल्यूम V1 ठेवून प्रेशर आणि टेम्परेचर मधला ग्राफ प्लॉट केला. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन मिळाली. त्यांचा रिझल्ट होता की ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस प्रेशर ऑल्सो इन्क्रीजेस. ज्यांनी कॉन्स्टंट व्हॉल्यूम V2 ठेवला होता त्यांचा पण रिझल्ट तोच, V3 आणि V4 वाल्यांचा पण तोच रिझल्ट आल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपण सांगितलंय द ग्राफ ऑफ व्हेरिएशन ऑफ प्रेशर विथ टेम्परेचर फॉर द गिव्हन मास ऑफ अ गॅस ऍट अ डिफरंट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. जेव्हा आपण ग्राफ प्लॉट करतो तेव्हा आपल्याला दिसतं की व्हेन द टेम्परेचर इन्क्रीजेस प्रेशर ऑल्सो इन्क्रीजेस. टेम्परेचर वाढलं की प्रेशर सुद्धा वाढल्याचं आपल्याला दिसतं. आणि दुसरा मुद्दा जो आपण इथे गे-लुझॅक्स लॉ मध्ये बघितला होता की P अपॉन T हा रेशिओ तुम्हाला नेहमी कॉन्स्टंट आल्याचं दिसतं फॉर कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड नंबर ऑफ मोल्स. आणि तिसरा आणि महत्वाचा मुद्दा आपल्याला असा दिसतो की या ठिकाणी एका गटाला V1 हा कॉन्स्टंट व्हॉल्यूम ठेवायला सांगितला होता. नंतर दुसऱ्याला V2, तिसऱ्याला V3, चौथ्याला V4. असं आपण या ठिकाणी लक्षामध्ये घेऊ की V4चं जे व्हॉल्यूम आहे ते मोठं आहे, ते जास्त व्हॉल्यूम आहे. म्हणजे आकडे सुद्धा देता आले असते आपल्याला. हे व्हॉल्यूम 100 आहे, हे 200, हे 300 आणि हे 400. मग 400 व्हॉल्यूम आपण ठेवलेलं असताना हा जी स्ट्रेट लाईन आहे ती अशी आली आहे. 300 व्हॉल्यूम असताना अशी आहे, 200 असताना अशी आहे, 100 असताना अशी आहे. म्हणजे याचा अर्थ काय. ऍज द व्हॉल्यूम as the value of the constant volume increases, the value of constant K3 found to be decreases. Value of constant K3 found to be decreases. म्हणजे तिसरा मुद्दा आहे K3 decreases. K3 decreases as the value of constant volume increases. म्हणजेच K3 constant K3 is inversely proportional to volume. Is inversely proportional to volume. हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे. हे पहिले 2 मुद्दे तर इकडे सांगितले आपण की ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस प्रेशर ऑल्सो इन्क्रीजेस. देअरफॉर प्रेशर अपॉन टेम्परेचर इज ऑलवेज फाउंड टू बी कॉन्स्टंट. ऑलरेडी क्लिअर आहे. हा जो ग्राफ आहे या ग्राफवरनं काय कळतं आपल्याला की कॉन्स्टंट व्हॉल्यूमची व्हॅल्यू
जर का आपण वाढवत नेली तर K3 जो कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू कमी होत जाते. म्हणजे कॉन्स्टंट K3 इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द कॉन्स्टंट व्हॉल्यूम. लक्षात येतोय हा. तर दिस इज अबाउट द गे-लुझॅक्स लॉ. आता आपण अव्होगाद्रोज लॉ हा लक्षामध्ये घेणार आहोत. नाउ अबाउट द अव्होगाद्रोज लॉ. Avogadro's law about the volume and number of moles relationship. व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स यांतलं रिलेशन अव्होगाद्रोज लॉच्या माध्यमातून आपण लक्षामध्ये घेणार आहोत. ऍट अ कॉन्स्टंट ऍब्सोल्यूट टेम्परेचर, दॅट इज टेम्परेचर इन केल्विन, and at a constant pressure of the gas, it is found that volume of the gas is directly proportional to number of molecules of the gas. Volume of the gas is directly proportional to number of molecules of the gas. म्हणजे व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ द गॅस हे एकमेकांशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. यावरनं एक कन्क्लुजन सांगता येईल की ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर व्हॉल्यूम ऑफ द ऑल गॅसेस कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल. समजा आपण दोन गॅसेस घेतले, एक घेतला आपण ऑक्सिजन गॅस आणि दुसरा घेतला आपण नायट्रोजन गॅस, आणि या दोन गॅसेसचं जर का व्हॉल्यूम सारखं असेल तर या दोन्ही गॅसेसमध्ये असणारे नंबर ऑफ मॉलिक्युल सुद्धा सारखे असल्याचं तुम्हाला दिसून येईल. कोणकोणते दोन गॅसेस घेतले आपण एक घेतला समजा ऑक्सिजन, एक घेतला नायट्रोजन, आणि दोघांचं व्हॉल्यूम आपण सेम ठेवलं ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, तर अशा वेळेला त्यांचे जर का नंबर ऑफ मॉलिक्युल्स मोजले तर ते सुद्धा सारखे आल्याचं तुम्हाला दिसून येईल. आणि म्हणून वाक्य आहे इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. तर आपण मुद्दा कोणता बघत होतो, व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ द गॅस. बट आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन अव्होगाद्रोज नंबर. याचा अर्थ नंबर ऑफ मोल्स आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे एकमेकाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग काय, व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स, म्हणजेच व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स असं आपण लिहू शकतो. म्हणून आपण लिहिलंय व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस, म्हणजे V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. Volume of the gas is directly proportional to number of moles of the gas at a constant temperature and pressure. This is Avogadro's law about volume and number of moles relationship. From this we can conclude that at a constant temperature and pressure, volume of the gas is directly proportional to number of moles of the gas as well as equal volume of all the gases contain equal number of molecule. This is about the Avogadro's law about the relationship between volume and number of moles. Thank you.